इयत्ता 5वी विषय गणित संख्यांचे प्रकार सुनीता तिकोने. नमस्ते मुलांनो, आज आपण गणित या विषयामध्ये संख्यांचे प्रकार पाहणार आहोत. यापूर्वी आपण काही संख्यांचे प्रकार शिकलेलो आहोत. तर पहा, त्यामध्ये आपण मूळ संख्या हा प्रकार पाहिलेला आहे. पुन्हा तुमच्या लक्षात यावं म्हणून मी थोडं शॉर्टमध्ये सांगत आहे. नंतर समसंख्या, त्यानंतर विषम संख्या, त्यानंतर संयुक्त संख्या, त्यानंतर जोडमूळ संख्या, त्यानंतर सहमूळ संख्या, आतापर्यंत हे 6 प्रकार उदाहरणासहित आपण मागील व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेले आहेत. तर आता आपण पुढे राहिलेला जो संख्या प्रकार आहे तो पाहणार आहे. तर तो आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कोणाला म्हणायचं? त्रिकोणी संख्या तर 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. उदाहरण पाहूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरण 2 क्रमवार संख्या, म्हणजे आपण 4 आणि 5 या 2 क्रमवार संख्या घेऊ. त्यांच्या गुणाकाराची निमपट. निमपट म्हणजेच काय? तर 2 ने भागणे. 4 गुणिले 5 बरोबर किती आले? 20. आणि त्याला 2 ने भागायचं आहे. त्याचं उत्तर आलं 10. तर ही झाली त्रिकोणी संख्या. त्याचं सूत्र आहे, सूत्र लक्षात ठेवा तुम्ही. n म्हणजे कोणती नैसर्गिक संख्या? n अधिक 1 म्हणजे तिची क्रमवार संख्या मिळणार भागिले 2. हे सूत्र लक्षात ठेवलं की तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळणार आहे. पुढील संख्या प्रकार आहे चौरस संख्या. दिलेल्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी वर्ग संख्या ही चौरस
संख्या असते. पहा पुन्हा एकदा, दिलेल्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी वर्ग संख्या ही चौरस संख्या असते. म्हणजे पहा उदाहरणार्थ 1, 4, 9, 16, 25 याप्रमाणे. म्हणजे पहा 1 ला 1 ने गुणल्यास किती येईल? 1, म्हणजे ही वर्ग संख्या 1 ची. 2 ला 2 ने गुणल्यास 2 दुणे 4, म्हणजे ही 4 ही वर्ग संख्या म्हणजे ही चौरस आहे. 9 हा 3चा वर्ग आहे म्हणजे ही चौरस संख्या आहे. 16 ही 4चा वर्ग आहे म्हणजे ही वर्ग संख्या आहे. हिला चौरस संख्या असं म्हणायचं. तर असे हे 8 संख्यांचे प्रकार आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल. यामध्ये मी काही थोडेसे तुम्हाला या ठिकाणी मुद्दे सांगत आहे, ते नीट लक्षात घ्या. पहा, समजून घ्या. एक ते 100 या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या 25 आहेत. पहा पुन्हा लक्षात घ्या, किती महत्वाचा मुद्दा आहे. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 25 आहेत. पहा, हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे हे लक्षात आलं तुमच्या की तुमच्याबरोबर म्हणजे लक्षात राहील की 1 ते 100 या अंकामध्ये एकूण 25 संख्या आहेत. पहा पुढील महत्वाचा मुद्दा, पहा तुम्ही पुढील महत्वाचा मुद्दा, 1 ते 100 या संख्यांमध्ये एकच, पहा हे फार महत्वाचं आहे, एकच समसंख्या ही समसंख्या ही मूळ संख्या आहे. ही मूळ संख्या आहे. मग ती कोणती आहे? तर पहा, एकच समसंख्या आहे आणि ती आहे 2. 2 ही समसंख्या आहे परंतु ती मूळ संख्या आहे. 1 ते 100 मध्ये या संख्यांमध्ये एकच समसंख्या ही मूळ संख्या आहे. बाकी सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या सर्व विषम आहेत. तर पुढील सर्वात महत्वाचा मुद्दा पहा आता. पुढील मुद्दा, 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण संयुक्त संख्या, पहा 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण संयुक्त संख्या किती आहेत? तर पहा 74 आहेत. हे आपल्याला माहित पाहिजे. तर एकूण त्या आहेत त्या 74 आहेत. पहा 1 ते 100 मध्ये. पुढील महत्वाचा मुद्दा आहे, 1
ही संख्या नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे. पाही 1 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे. ती मूळ व संयुक्त ही नाही, पण विषम संख्या आहे. पहा, 1 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे. ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, पण ती संख्या मात्र विषम आहे. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे 1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत. पहा, 1 ते 100 यामध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. मग त्या कोणत्या आहेत बरं? तर पहा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगते 3, 5 ही एक जोडी आहे. त्यानंतर 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61 आणि शेवटची जोडी आहे 71, 73. तर ह्या 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. तर हे जे आहेत 5 मुद्दे हे पूर्ण तुम्ही पुन्हा वाचून लक्षात ठेवा, म्हणजे संख्या प्रकारावरील कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी उपयुक्त होईल आणि सोपा जाईल. थँक्यू. धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.